नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या YouTube चॅनलमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। आता ज्या महिला यासाठी पात्र होत्या अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात आलेले आहे। तुम्ही हे चेक करू शकता की तुमचे पैसे आले आहेत का नाही। ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज भरला होता त्यांचा अर्ज मंजूर झाला होता, परंतु काही कारणामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते, अशा महिलांना एक रकमी 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत। ज्या महिलांना 3,000 रुपये यापूर्वी मिळालेले होते अशा महिलांना 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत। आणि ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरला होता त्यांना मात्र 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत। जर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आले नसतील, तुम्हाला दोन गोष्टी चेक करायच्या आहेत की सर्वप्रथम तुमचा अर्ज हा मंजूर झालेला असावा। तुमचा अर्ज जर मंजूर झालेला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुमचा अर्ज मंजूर झालेला असावा आणि तुमच्या बँक खात्याला आधार डीबीटी साठी लिंक असणे आवश्यक आहे। डीबीटी साठी जर लिंक नसेल तर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीत। तर तुम्ही इथं पाहू शकता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये अशा प्रकारे क्रेडिट होत आहेत आणि त्याचा SMS ही काही महिलांना येत आहे। जर तुमचे पैसे आले नसतील तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन किंवा मिस कॉल देऊन तुमचे बँक बॅलन्स चेक करू शकता। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात दिनांक 25 सप्टेंबर पर्यंत। दिनांक 25 सप्टेंबर रोजी 34,34,388 भगिनीला 1,545.47 कोटीचं वितरण आतापर्यंत करण्यात आलेलं आहे। त्यानंतर दिनांक 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी निधी हा वितरित करण्यात आलेला आहे। आणि दिनांक 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी हे डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत। तर इथं तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून दिनांक 25 सप्टेंबर रोजी 34,34,388 भगिनींना 1,545.47 कोटी रुपये, दिनांक 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपये, दिनांक 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपये लाभ हस्तांतरण करण्यात आले आहे। ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तीनही हप्ते एकत्र देण्यात आलेले आहेत। म्हणजे त्या भगिनींना 4,500 रुपये एकत्रितपणे देण्यात आलेले आहेत। आता ज्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही त्यांनी पहा काय करायचं आहे। उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे। म्हणजे ज्या महिलांना अजूनही लाभ मिळालेला नाही अशा महिलांनाही महिना अखेरपर्यंत त्यांचे पैसे हे बँक खात्यामध्ये येऊन जातील, परंतु त्यांचं जे बँक खातं आहे ते आधारशी डीबीटी साठी संलग्न असणं आवश्यक आहे, तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील। तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।